नमस्कार. महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जून आणि जुलै 2026 या कालावधीत झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी 23,33,31,000 रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये हे जाणून घेऊया की हे 8 जिल्हे कोणते आहेत आणि या 8 जिल्ह्यांना नेमका किती निधी निधी मिळालेला आहे, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अमरावती, पुणे, नागपूर व कोकण विभागातील 8 जिल्ह्यांना जून आणि जुलै 2026 या कालावधीत जे काही तुमची शेतपिकाचे नुकसान झाले आहे, याबाबत शासनाने 23,33,31,000 रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. 4 विभागाच्या आयुक्तांनी जून आणि जुलै महिन्यात अतिवृष्टी, पूर परिस्थिती, चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार शासनाने मदत मंजूर केलेली आहे. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा या 4 जिल्ह्यातील 9,683 शेतकऱ्यांचे 6,628 हेक्टरवरील शेतपिकाचे नुकसान झाले होते. तसेच पुणे विभागातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातील 6,885 शेतकऱ्यांचे 4,130 हेक्टर, तर नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यात 661 शेतकऱ्यांचे 447 हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाले होते. त्यांच्या मदतीसाठी निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. अमरावती विभागात जुलै महिन्यात संततधार पावसामुळे शेतात पाणी साचून सोयाबीन, कापूस, तूर आणि मका आदी खरीप पिकांना फटका बसलेला होता. तर अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडेल यासाठी शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून मदत दिली जाते. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिलेली मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी वळती करू नयेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना सूचना जारी कराव्यात अशी शासन निर्णयात नमूद केलेले आहे. तर ही होती आजची अपडेट. तुम्हाला जर अजून काही अडचणी असतील, कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये जरूर सुचवा. धन्यवाद.